आमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स ने मंगलवार को धंतोली थाना क्षेत्र में कार्रवाई करते हुए 51.5 ग्राम एमडी सहित एक आरोपी को हिरासत में लिया है। इस कार्रवाई में उमेश रामटेके नामक आरोपी को गिरफ्तार किया गया है। पुलिस के अनुसार आरोपी के पास से एमडी बरामद कर उसे हिरासत में ले लिया गया है। आरोपी के खिलाफ संबंधित धाराओं के तहत मामला दर्ज कर लिया गया है। पुलिस यह पता लगाने में जुटी है कि मादक पदार्थ की सप्लाई कहां से की जा रही थी और इसके पीछे कौन कौन लोग शामिल है। इस मामले में आगे की जांच जारी है। मी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी तोलबाटी पुरणे, अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स नागपूर यांच्या अंतर्गत कार्य करतो आम्ही। आमचं कार्य हे विशेष पोलीस महानिरीक्षक अँटी नार्कोटिक टास्क फोर्स पुणे शारदा राऊत मॅडम यांच्या अखत्यारीत कार्य करत असतो आम्ही। आमचे एसपी सर आहेत अजित टिके सर, माननीय यांच्या मार्गदर्शनाने आम्ही सदरची कारवाई पार पाडलेली आहे। सदरच्या कारवाई दरम्यान धंतोली पोलीस स्टेशनचा स्टाफ व अधिकारी व आमचा स्टाफ असे विशेष अंमली पदार्थाच्या विशेष मोहिमे अंतर्गत पेट्रोलिंग करीत असताना सदरचा इसम हा संशयितरित्या आढळून आल्यामुळे तेथे शासकीय पंच वगैरे बोलून सदरची कारवाई करून धंतोली पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 504 कलम 8 क 22 ब एनडीपीएस ऍक्ट 1985 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला व पुढील तपास आम्ही करत आहोत। आज रोजी सदर आरोपीचा पीसीआर घेत आहोत। आरोपीचं नाव आहे उमेश माणिक रामटेके, हा नवी कामठी येथे राहतो नागपूर येथे आणि सदरची एमडी हे 51.5 ग्रॅम सापडलेली मिळून आलेली आहे, पंचासमक्ष जप्त करण्यात आलेली आहे। याचा तपास चालू आहे, याचा पुढील तपास कारवाई करत आहोत आम्ही। याचा एक गुन्हा दाखल आहे असं न्यू कामठी पोलीस स्टेशन इथे असं एक आहे माहिती। आता पत्रव्यवहार करत आहोत आम्ही त्याच्याबद्दल। हे तपासांतर्गत जो होईल त्याच्यानंतर तो आपण करू। इन BCN न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।